नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत तर असायलाच हवं. या ठिकाणी आपण मूग डाळीची पिठी घेतलेली आहे अर्धा किलो. त्यानंतर त्याच्यामध्ये उडदाच्या डाळीची पिठी घालायची आहे. 1.5 किलो या ठिकाणी उडदाच्या डाळीचं पीठ वापरलेलं आहे. आता सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या सहाय्याने छानसं एकजीव करून घ्यायचं आहे. सतत अशा पद्धतीनं परतल्यानंतर आता आपलं मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. मुगाच्या डाळीचा वापर केल्यामुळे पापड एकदम खमंग आणि रुचकर लागायला मदत होते. पातेल्यामध्ये 2 मग इतकं म्हणजेच 1000 मिलीग्रॅम इतकं पाणी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. या पापडासाठी रामबंधूंचा पापड मसाला वापरलेला आहे. 1 किलोसाठी 100 ग्रॅम इतका रामबंधू पापड मसाला एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. पाण्यामध्ये मसाला घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने 2 ते 3 मिनिटांसाठी अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे. आता मसाल्याला पूर्णपणे उकळी फुटलेली आहे. आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तयार झालेलं हे पापडाचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत असतानाच आपल्याला घटसर अशी पापडाची कणिक मळून घ्यायची आहे. पापड करत असताना पापडाची मळणी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही जर पीठ खूप सैलसर सोडलं तर पापडाला व्यवस्थित आकार प्राप्त होत नाही. मळणी करत असताना थोड्या थोड्या लाट्यांच्यामध्ये मळणी करा, जेणेकरून तुम्हाला मळायला सोयीस्कर होईल. तयार झालेलं मिश्रण आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. छोटे छोटे लाट्या करून या ठिकाणी 30 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे. 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला पापड एकदम खुसखुशीत आणि रुचकर होण्यासाठी तो थोडासा अशा पद्धतीने कुटून घ्यायचा आहे, जेणेकरून कणिक मऊसूत व्हायला मदत होते. आता तयार लाटी दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही गोळे केल्यामुळे पापडाला एक गोलाकार आकार प्राप्त होतो. अशा पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि थोड्या पिठाचा वापर करून सर्व पापड लाटून घेतलेले आहेत. तयार झालेले पापड 2 ते 3 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने पसरवून कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. सांगितलेल्या प्रमाणामध्ये 250 इतके पापड आरामात होतात. पिठाची मळणी त्याचप्रमाणे पीठ कुटून घेतल्यामुळे होणारा पापड एकदम खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम लागतो. हा पापड तळून देखील छान लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही भाजून देखील खाऊ शकता. अशा पद्धतीने स्वादिष्ट आणि चविष्ट असे आपले मूग आणि उडदाचे पापड